हॅलो अँड वेलकम बॅक. रस्ता आणि रस्त्याच्या अजून एका नव्या सीझनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आपण चाललो अशा ठिकाणी का तिथलं जेवण खूप तिखट असतं, थोडंसं घेतलं तरी घाम येतो. नागपूरची सावजी, चंद्रपूरचं ऊन, ताडोबाचे वाघ, इथलं हवामान जसं बदलतं पण चव मात्र सेमच असते. इथले लोक जसे सरळ बोलतात तसं प्रेमाने खाऊही घालतात. येस, आपण कुठल्याही अन्याय कोणावर न करता आपण चाललो विदर्भात. तर मग मन मोकळं ठेवा, पाण्याचा एक ग्लास हातात ठेवा आणि चला मग माझ्यासोबत. वी हॅव स्टार्टेड फॉर नागपूर. आपला नागपूरसाठी रेग्युलर रूट राहणार आहे. घोडबंदर रोड, ठाणे, भिवंडी बायपास आणि मग भिवंडी बायपास संपल्यावर बोट समृद्धी, ऑल द वे अप टू नागपूर. थोडी मोठी जर्नी राहणार आहे आजची. अराउंड ऑलमोस्ट 800 किलोमीटर. इट्स गोइंग टू बी अ लॉंग ड्राईव्ह. आणि समृद्धीबद्दल बोललो तर थोडीशी बोरिंग होऊ शकते, बट एनिवेज आपल्याला काही दुसरा ऑप्शन नाही आहे. आपण नागपूरला जवळपास 7:30 रात्री या टायमाला पोचू. ॲज पर गुगल मॅप एस्टिमेट्स थोडासा कवर होईल टाईम. आपल्या विदर्भ टूरची सुरुवात करतोय आपण ऑब्व्हियसली विदर्भाचं सगळ्यात मोठं शहर आणि महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर या शहरातून. नागपूर या शहराला द ऑरेंज सिटी असं पण एक टोपण नाव किंवा उपमा दिली जाते फॉर ऑब्वियस रिझन्स. कारण इथं आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये, भागांमध्ये ऑरेंजचं खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं आणि इथं त्या ऑरेंजसाठी खूप मार्केट्स आहेत नागपूर सिटीमध्ये. आणि ऑरेंज पासून बनलेले ऑब्व्हियसली संत्रा बर्फी आणि इतर मिठाई, जिन्नस आपण म्हणू, ते सगळे इथं मोठ्या प्रमाणात मिळतात. अँड दॅट इज वाय इट इज नोन ॲज द ऑरेंज सिटी. लाईक आय सेड, नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी बोललं जातं. तर याच्या पाठीमागे एक रिझन असं आहे का इंडियाच्या इंडिपेंडन्स नंतर, स्वातंत्र्यानंतर जेव्हा स्टेट्सचं डिव्हिजन झालं तेव्हा सेंट्रल प्रोव्हिन्सेस होते, आपण ज्याला आता मध्य प्रदेश म्हणून ओळखतो, आणि त्याचं कॅपिटल नागपूर होतं त्या स्टेटचं. आणि लेटर ऑन जेव्हा लिंग्विस्टिक बेसिसवर, जेव्हा भाषांच्या बेसिसवर स्टेटचं रिऑर्गनायझेशन झालं, तेव्हा जो पूर्ण विदर्भ प्रदेश आहे इन्क्लुडिंग नागपूर, तो पूर्ण महाराष्ट्रात आला. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला ऑब्व्हियसली महाराष्ट्राचं मुंबई कॅपिटल होतं, तर नागपूरला कॅपिटल बनवणं ॲज सच फिजिबल नव्हतं फॉर ऑल द प्रॅक्टिकल रिझन्स. पण नागपूरचे लोक, पॉलिटिशियन्स अँड एव्हरीवन, त्यांना ते शहराला एक ते महत्त्व पाहिजे होतं जे आधी होतं. तर दॅट इज वाय नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला गेला. त्यानुसार ऑल द गव्हर्नमेंट ऑफिसेस वगैरे म्हणा, तिथे नागपूरला एक सचिवालय पण आहे. आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं हिवाळी अधिवेशन, विंटर असेंब्ली सेशन पण नागपूरमध्ये होतं. तर ऑल ड्यू रिस्पेक्ट जो नागपूरला आधी होता तो देण्याचा प्रयत्न केला गेला. तर त्यामुळे नागपूर इज द सेकंड कॅपिटल किंवा महाराष्ट्राची उपराजधानी म्हणतात. आणि इन टर्म्स ऑफ ग्रोथ नागपूर इज the third largest city in Maharashtra, Mumbai, Pune being first and second. Like I said, आपण समृद्धीने जाणार आहोत. तर इट्स गोइंग टू बी अ लॉंग ड्राईव्ह, ऑलमोस्ट 800 किलोमीटर्स ऑर सो. आणि आपण समृद्धी बऱ्याच वेळेला कव्हर केला आहे आपल्या आधीच्या ब्लॉग्समध्ये. तर ह्या वेळेला आपण रस्ता ॲज सच मुंबई टू नागपूर ही जर्नी थोडी कमी कव्हर करू. इफ देर इज सम कंटेंट दॅट वी कॅन शोकेस तर आपण डेफिनेटली कव्हर करू, बट अदरवाईज आपण रस्त्याचा पार्ट कमी करू. तर इन्स्टेड ऑफ समृद्धी, प्लॅन इज टू एक्सप्लोर नागपूर सिटी फॉर 2 days. आपण नागपूरचे जे आयकॉनिक लँडमार्क्स आहेत ते आपण एक्सप्लोर करू.
जे सो कॉल्ड टुरिस्ट स्पॉट्स ते आपण बघूया आणि सोबतच आपली रेसिपी तर होणारच आहे. सो नो डाऊट इन दॅट. सो त्याच्यामुळे आपण जो समृद्धी महामार्गाचा जो प्रवास आहे तो थोडा कमी कव्हर करू. The next morning. नागपूरचं नाव नागपूर का आहे याच्या पाठीमागे एक दोन थिअरीज आहेत. सगळ्यात कॉमन म्हणजे नागपूर शहराच्या मधून नाग नदी जाते, तर ते त्याच्यामुळे नागपूर म्हणतात. बट ते अदरवाईज पण म्हणतात का एकतर ते शहरामुळे त्या नदीचं नाव नाग पडलं असं पण एक थिअरी आहे. आणि अदर बिंग नागपूर ऍक्च्युली हा परिसर खूप प्राचीन आहे आणि याचं प्राचीन नाव ह्या परिसराचं, नॉट प्रॉपरली नागपूर शहराचं, तर फणींद्रपूर किंवा फणींद्र नगर असं होतं. आणि ते फणींद्र म्हणजे फण नाग, तर इथे नागवंशीय राजे होते खूप, म्हणजे ॲटलिस्ट 1500 इयर्स ऑर सो बिफोर. तर ते नागवंशीय राजे होते, त्याच्यावरून नागपूर पडलं असं एक प्रॉपर हिस्टॉरिकल रेफरन्स आहे नागपूर नाव पडल्याचं. तर जरी हा एरिया खूप जुना असला परिसर, पण नागपूर ॲज अ शहर हे 16व्या का 17व्या शतकात एस्टॅब्लिश केलं गोंड राजांनी. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे याचं डेव्हलपमेंट झालं. त्याच्यानंतर मग मराठ्यांकडे गेलं, ब्रिटिशांकडे, आणि मग इंडिया इंडिपेंडेंट झाल्यानंतर मग ऑब्व्हियसली सुरुवातीला ते सेंट्रल प्रोव्हिन्सेस म्हणजे मध्य प्रदेश, आणि नंतर मग पूर्ण विदर्भ महाराष्ट्रात आला. तर तसं नागपूर बिकेम अ पार्ट ऑफ महाराष्ट्र. तर हा या नावाच्या नागपूर या नावाचा इतिहास आहे. आज आपण आलो आहोत नागपूर सिटीचं सगळ्यात प्रॉमिनंट लँडमार्क, अर्थातच दीक्षाभूमी इथे. तर इथं दीक्षाभूमी या जागेचं नाव पडलंय कारण 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह इथं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि म्हणून ते दीक्षाभूमी असं नाव पडलेलं आहे. तर एवढं लोक इथं जमले होते धर्मांतरांसाठी. तर म्हणजे इतिहासात असा कधी इव्हेंट झालेला नाही आहे. आणि माणसाला फक्त माणूस म्हणून जगता यावं ह्या याच्यासाठी कदाचितच एवढे लोक एकत्र जमले असतील. तर तुम्ही बघू शकता हे जे स्मारक आहे याचं उद्घाटन जरी 2001 मध्ये झालं, काम 1960s मध्ये सुरू झालं होतं. बरेच वर्ष लागले हे पूर्ण व्हायला. ऑब्व्हियसली बुद्धिस्ट आर्किटेक्चरच्या हिशोबाने असं स्तूप आहे हे, आणि त्याला गेट्सला पण सांचीच्या स्तूपासारखे असे आर्चेस बनवले गेले आहेत. टिपिकल बुद्धिस्ट आर्किटेक्चर आहे. नागपूरचं हे परमनंट लँडमार्क तर आहेत, पण इतर भागातून, महाराष्ट्रातून किंवा देशाच्या इतर भागातून पण 14 एप्रिल, 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर रोजी आपले रिस्पेक्ट पे करण्यासाठी लोक इथं जमतात. मस्ट विजिट प्लेस इफ यू आर इन नागपूर. आता आपण आलो आहोत 0 माईल या ठिकाणी. तर नागपूर शहराची अजून एक मोठी ओळख किंवा लँडमार्क म्हणू शकता तुम्ही. ब्रिटिश काळात हा मॉन्युमेंट बांधला गेलेला आहे. एक्झॅक्टली कुठलं इयर असं मेन्शन नाही आहे. असा एक पिलर सारखा आहे आणि हेक्सागॉन शेपमध्ये आहे, षटकोनमध्ये. आणि याची खासियत म्हणजे हा इंडियाचा एक जॉग्राफिकल सेंटर तर आहेच,
आणि इथं ह्या हेक्सागॉनच्या प्रत्येक याच्यावर अशी पाटी लावलेली आहे किंवा स्लेट लावलेली आहे ज्याच्यावर ह्या पॉइंट पासून 6 डायरेक्शन मध्ये कुठले कुठले शहर आणि त्यांचं किती किती डिस्टन्सेस आहे हे क्लिअरली मेन्शन्ड आहे. तर व्हेरी फॅसिनेटिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे ते. आपण इथं बाहेर गेलो तर इथं असा एक माइलस्टोन लावलेला आहे मोठा, स्पेशली प्रिपेअर्ड. तुम्ही बघू शकतात नॅशनल हायवे येल्लो मार्क आहे, तर ऑब्विसली नॅशनल हायवे, आणि साईडला 0 आहे. आणि इथून हैदराबाद, कन्याकुमारी, वाराणसी वगैरे असं सगळं लिहिलेलं आहे. तर 0 माइल ॲट नागपूर, अनदर इंटरेस्टिंग प्लेस. नेक्स्ट स्टॉप इज नॅरो गेज म्युझियम. तर रेल फॅन किंवा रेल एन्थुजियास्टसाठी चांगली जागा आहे. हे असं एक छोटंसं रेल म्युझियम आहे, गार्डन कम रेल म्युझियम. बाहेर गार्डनमध्ये एक लोकोमोटिव्ह ठेवलेला आहे, प्लस एक कोच आहे अलॉंग विथ द रिव्हॉल्विंग रेल सिस्टम. प्लस इथं आतमध्ये शेडमध्ये 2 लोकोमोटिव्ह आहे, एक पॅसेंजर कोच आहे. तर इंटरेस्टिंग अँड इन्फॉर्मेटिव्ह फॉर रेल एन्थुजियास्ट. अलॉंग विथ लोकोमोटिव्ह त्या काळी वापरले जाणारे साहित्य, इंजिनिअरिंगचे बरेचसं मटेरियल डिस्प्लेवर ठेवलं आहे त्यांच्या सगळ्या माहितीसोबत. खूप जुने जुने फोटोग्राफ्स पण आहेत. तर इन केस यू आर अ रेल फॅन आणि तुम्हाला हे इंटरेस्ट करतं तर नॅरो गेज रेल म्युझियम नागपूरमध्ये तुम्ही डेफिनेटली विजिट करू शकतात. नाईस प्लेस. A few moments later. वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. आज आपण नागपूरला आलो आहोत आणि ऑब्विसली एक हायली डिमांडेड रेसिपी बनवणार आहोत. ऑब्विसली विदर्भ वॉज ऑल्सो इन डिमांड, आणि विदर्भामध्ये किंवा नागपूरमध्ये आल्यावर ही रेसिपी पण डिमांडमध्ये आहे. नागपूरच्या कल्चरमध्ये एकदम रुतलेली अशी, कल्चर प्लस स्ट्रीट फूडमध्ये रुतलेली अशी एक डिश आहे. तर येस, आपण आज बनवत आहोत तर्री पोहा. तर्री पोहा, चना पोहा, वेगळ्या वेगळ्या नावांनी बोललं जातं याला. वी विल प्रिफर टू कॉल इट तर्री पोहा. आपण 2 डिश असतात त्याच्यामध्ये, एक असतं पोहे आणि एक असतं चण्याची डिश असते. चण्याला तर्री आलेली असते, ती तर्री याच्यासोबत वाढतात. तर आपण आधी पोहे बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपला चण्याचा रस्सा बनवूया. चलो, लेट्स गेट ऑन विथ इट. तर सगळ्यात पहिले आपण इन्ग्रेडियंट बघून घेऊया. तर हे पोहे असे मी धुवून घेतले आहेत, भिजवत नाही ठेवायचे. खाली जाळी पण मी ठेवली आहे, म्हणजे जे एक्सेस पाणी आहे ते गळून जाणार. रेग्युलर आपले कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची थोडीशी, आणि आपण स्टार्ट करूया. तर पोहे आपल्याला खूप सिम्पलच बनवायचे आहेत. असे एक्सक्लुझिव्ह किंवा फंक्शन वगैरेसाठी असे पोहे बनवतात तसे बनवायचे नाही आहेत, कारण त्याच्यावर ऑब्व्हियसली आपली टेस्टी तरी येणारच आहे. तर खूप सिम्पल आणि पटकन आपण पोहे बनवून घेऊया. तर स्टार्टिंग आपण ऑइल, तेल गरम करायला ठेवलं. थोडे शेंगदाणे त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. शेंगदाणे आपल्याला असे खरपूस तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीने मला ॲडजस्ट करू शकता. मला आवडतात तर मी जास्त घेतो, बट इट इज ओके. तर शेंगदाणे फ्राय झालेत, त्यांना काढून घेतो. शेंगदाणे फ्राय करून झालेत. गरम तेलातच मोहरी चांगली तडतडली तर जिरे, सोबतच थोडा मिरच्या, कढीपत्ता आणि थोडा कांदा. इथं मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय. कांदा 2 मिनटं फ्राय केला आणि तो नरम झाला तर हळद, चवीनुसार मीठ,
हळद एखाद मिनटं तेलात परतून घ्यायची. हळद आणि मीठ एखाद मिनटं तेलात परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पोहे टाकून देऊया. पोहे असे मोकळे मोकळे असतात, त्याच्यामुळे मी सांगितलं पोहे भिजत घालू नका, फक्त धुवून घ्या आणि चाळणीमधून त्याचं पाणी गळू द्या. याला एक चांगला मिक्स देऊया आपण. हे बघा आपले पोहे असे छान मोकळे झालेत. त्याला गॅस कमी करून 2-3 मिनटं फक्त याची झाकण ठेवून तुम्ही वाफ काढून घ्या आणि वी आर रेडी. तर गॅस कमी करून दिलाय, आपण पोह्याला 2-3 मिनटं झाकून त्याची वाफ काढून घेऊया. तर आपण 2-3 मिनटं पोहे असे झाकून ठेवले होते, चांगली वाफ बसली होती, पोहे असे छान मोकळे मोकळे झालेत. तर असेच आपण झाकून एका साईडला ठेवूया. 1 पार्ट ऑफ आवर डिश इज रेडी. तर पोहे इतके छान दिसतात आहे का असं वाटतं की आता हे प्लेटमध्ये घेऊन खावा, पण नाही, आज आपण तर्री पोहे खाणार आहोत. तर हे झाकून आपण साईडला ठेवूया आणि आपण चण्याच्या तरीची तयारी करूया. पोहे झालेले आहेत, चण्याचे रसाची तयारी करूया. कढईमध्ये तेल गरम करायला घेऊया. आता नागपूरला आहोत, रादर विदर्भात आहोत, तर तेल आणि तिखट हे ऑब्व्हियसली जास्तच राहणार आहे. तर जरा पण लाजू नका. आणि तरी जी आहे ती तेलानेच येईल. तेल गरम होतं आपलं. तर या चण्यासाठी आपण जे रेग्युलर भाजीसाठी आपण चण्याची भाजीसाठी वापरतो ते चणे घ्यायचेत. हे असे चणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवले होते आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये याच्या शिट्ट्या काढून घेतल्यात नरम होईपर्यंत. तर हेच चणे आपल्याला वापरायचे आहेत. तेल गरम झालं, तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा. कांदा आपण चांगल्या तेलात परतून घेऊया. कांदे आपले तेलात चांगले परतून झालेले आहेत. एक अर्धा बारीक चिरलेला टमाटा याच्यात टाकून देतोय. टमाटा आपण नंतर पण टाकणार आहोत मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये, आणि तो पूर्ण आपण शिजवणार नाही आहोत, तो हाफ कुक्डच राहील, अर्धवटच त्याला आपण शिजू. तो सर्व करताना वापरण्यात येईल. तुम्हाला जर तुम्ही नागपूरला असाल किंवा नागपूरचे असाल किंवा तुम्ही फूड ब्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे तरी पोह्यासोबत एक असा टमाट्याचा मोठा पीस दिला जातो. तर आपण त्याच्यासाठी तो ठेवलेला आहे. मीनवाईल आपण आपले टमाटे परतून घेऊया. नेक्स्ट याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर, थोडी अद्रक लसणाची पेस्ट, ही पण चांगली तेलात परतून घेऊया. आपले कांदे टमाटे वगैरे व्यवस्थित परतलेले आहेत. आता याच्यात मसाले टाकूया. लाल तिखट, भरपूर लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ. मसाला पण आपण तेलात चांगला परतून घेऊया. आपला मसाला छान परतत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले चणे टाकून देऊया. 2 मिनिटं ते आपण मसाल्यासोबत तेलात चांगले परतून घेऊया. चणे छान कोट झालेत सगळ्या मसाल्यांमध्ये. आता मी हे चणे बॉईल करताना जे त्याचा स्टॉक निघाला होता, स्टॉक उरला होता, तो मी याच्यात टाकून देतो. त्याचा पण चांगला फ्लेवर येतो खूप. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी. त्याला एक चांगलं मिक्स करून याला बॉईल होऊ देऊया आणि मग नंतर 2-5 मिनटं आपण झाकून ठेवूया. तर आपण हे बॉईल होण्यासाठी थांबूया. आपल्या चण्याच्या रसाला छान
छान बॉईल आली आहे, चांगली उकळी आली आहे. तर याच्यात आपण असे मोठे मोठे पीसेस कट केलेले टोमॅटो टाकायचे आहेत. हे ऑप्शनल नाही आहे, हे कंपल्सरी आहे या डिशमधलं. तर आपण हे टमाटे टाकून देऊया. आणि चांगला पातळ रसा बनवायचा आहे. अशी ग्रेव्ही वगैरे थिक ग्रेव्ही अशी काय बनवायची नाही, चांगला पातळ रसा बनवायचा आहे. आणि टमाटे टाकल्यानंतर हे आपण झाकून देऊया. आणि 2-5 मिनटं, जास्त नाही, कारण आपले चणे ऑलरेडी बॉइल्ड आहे. जो मोठा पीस आपण टमाट्याचा टाकला आहे त्याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, तो हाफ कुकच करायचा आहे. तर 2-5 मिनटं आपण जस्ट त्याला उकळी काढून घेऊया अँड मग नंतर आपण सर्व करूया. चण्याचा रसा इथं बॉईल होतोय, आपण त्याला झाकून ठेवलं थोडं शिजण्यासाठी. तर एक छानसा सेटअप आपण अगेन बनवलेला आहे. हे मोठं झाड आहे, झाडाची खूपच छान सावली आहे, म्हणजे प्रॉपर लाइटिंग आहे आणि सावली आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत तर असं छान वारा वाहतोय, थंड थंड लागतोय. फुल स्लीव्ज आहेत तरी पण थंडी वाजते, पण चांगलं प्लेझंट ॲटमॉस्फिअर आहे. असा मेन हायवेवरून एक असा छोटासा रस्ता आतमध्ये आलाय. हा नागपूर वर्धा रोड आहे. आपण खापरीच्या पुढे थोडंसं थांबलेलो आहे. जागा बघत बघत थोडं पुढे आलो आणि मग नंतर ही जागा दिसली, परमिशन देऊन थांबलो आहे. इथं कंटिन्युअस ट्रॅफिक आहे रोडला, मेट्रोचं वगैरे काम सुरू आहे. थोडं डायसी होतं का जागा मिळतं का नाही असं वाटत होतं, बट अदरवाईज खूप छान जागा आहे. पुढे असं हे जे तुम्ही बघताय त्याचं असे गोठा आहे, गाई वासरू खूप होते तिथं पण एक जागा होती. आपली गाडी पण सावलीत आहे, सेटअप पण छान सावलीत लागलेला आहे. असा छान वारा वाहतोय, मस्त मजा येते. वाऱ्याचा थोडा गॅसला त्रास आहे, पण खूप प्लेझंट ॲटमॉस्फिअर आहे. जसं सांगितलं, बाहेर उन्हात खूप कडक ऊन आहे तर ते वेगळं वाटतं, पण इथं खूप छान वाटतंय. एनिवेज, विल गेट बॅक टू अवर कुकिंग. 5 मिनटं झालेत, आपल्या रसाला अशी छान उकळी आली. जे मी टमाटे सांगितलेले ते टमाटे पण असे अर्धवट शिजल्यासारखे दिसतात आहे. असा पातळ रसा बनवायचा आहे, जसं मी आधी सांगितलं तुम्हाला. आणि ही तरी ती पण छान आलेली आहे. चणे रेडी झाले आहेत, आपले पोहे ऑलरेडी रेडी आहेत. गॅस बंद करूया आणि आपण प्लेटिंग करूया. आपण आपल्या तरी पोह्याची प्लेटिंग करूया. सगळ्यात आधी पोह्यांवर पातळ पोह्यांचा लाल चिवडा थोडासा स्प्रिंकल करायचा. ऑप्शनल आहे, पण टेक्स्चर चांगलं देतं. त्याच्यानंतर चणे, रसा, चांगली तरी आणि फायनल टच म्हणून 2 टमाट्याचे पीसेस. तर आपला नागपूर स्टाईल तरी पोहा, चना पोहा रेडी आहे. टेस्ट करूया. चणे, पोहे आणि रसा एकत्र घेऊया. नाईस. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला जे जाणवतं याच्यात, तर वेगवेगळे टेक्स्चर्स आहेत. चण्याचे, पोह्याचे, आपण जो पातळ पोह्याचा चिवडा टाकला त्याचे वेगवेगळे टेक्स्चर्स येतात आणि प्रत्येकाची वेगवेगळी चव लागते. आणि मिक्स झाल्यानंतर खूपच तोंडामध्ये छान असे फ्लेवर सगळे बस्ट होतात. ते ऑसम व्यवस्थित तिखट झालेलं आहे. आणि टमाटा जे आपण एक मोठा पीस टाकतो ते टाकण्याचं एक असं पण कारण असतं का जर तुम्हाला तिखट लागलं तर त्या टोमॅटोमधून तुम्ही छोटासा पीस असा बाईट साईज करून घेऊ शकतात. ते तोंडातला तिखटपणा असतो तो नाहीसा होतो. तर दॅट इज द रिझन बिहाइंड दॅट. आता मी छान झाडाच्या सावलीत बसून तरी पोहा एन्जॉय करतोय. आपल्या विदर्भ सिरीजची नुसती स्टार्टच आहे आणि स्टार्टच एवढी भन्नाट आहे, तेवढी धमाकेदार आहे. तर सिरीज पूर्ण कशी असेल याच्याने मीच खूप एक्सायटेड आहे. होपफुली तुम्ही पण एक्सायटेड असाल तसेच. तर ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सी यू.